नमस्कार, मी लीना. मंडळी, बरेच दिवसापासून माझे व्हिडिओ येत नव्हते आणि त्यामुळे खूप जणांनी मला म्हणजे माझ्या सबस्क्रायबरनी, ज्यांना मी ॲक्च्युली ओळखतही नाही, अशानेही मला मेसेज करून किंवा फोन करून विचारलं की लीनाताई, तुमचे व्हिडिओ परत कधी चालू होणार आहेत. काही वैयक्तिक कारणामुळे मध्ये गॅप पडला होता. आता आपण परत चालू करतो आहे. नवीन जोश आहे आणि नवीन उत्साह आहे आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेमही बरोबर आहे. चला तर मग आता इतक्या दिवसांच्या गॅपने आपण परत व्हिडिओ सुरू करतोय. त्यामुळे आज आता पहिली डिश होणार आहे ती स्वीट डिश आहे, अर्थातच आंब्याचा शिरा. आंब्याचा शिरा करण्यासाठी अर्थातच पहिलं लागणार आहे ते आंब्याचा पल्प. एका आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे मी, म्हणजेच आंब्याचा रस काढून घेतलेला आहे. कसा काढला तर आंब्याच्या फोडी केल्या, त्याचा गर काढून मिक्सरमधनं फिरवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर साधारण एक 3 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे, साजूक तूप आहे. किंचित मीठ लागणार आहे. कुठलाही गोड पदार्थ करायचा झाला तर आपल्याला थोडंसं मीठ लागतं. काजू आणि किसमिस घेतलेले आहेत. केशर आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असल्यास घाला, नसल्यास नाही घातलं तरी चालेल. 1 वाटी बारीक रवा घेतला आहे आणि पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. मी इथे 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध घेतलेलं आहे. ते आता आधी गरम करायला ठेवते आणि एकीकडे कढई ठेवली आहे. त्याच्यात आता मी आधी तूप घालते आणि त्याच्यातच हे काजू आणि किसमिस आहेत ते आधी तळून घेते. किसमिस पण छान फुललेत आणि काजूही तळले गेलेत, गुलाबीसर झालेत. आता काढून घेऊया आपण हे. याच तुपामध्ये मी रवा घेते. मी रवा आधी भाजला नव्हता, त्यामुळे आता मी रवा छानपैकी भाजून घेणार आहे. इथे आपण रवा भाजतोय. आता इथे जे मी दूध आणि पाणी उकळायला ठेवलं आहे त्याच्यात मी थोडेसे केशर घालते आणि इथे रवा भाजते त्याच्यामध्ये अगदी मी चिमूटभर मीठ घालते. बघू शकता इथे छान उकळी आलेली आहे. मी गॅस बंद करते आणि आता हेच दूध आणि पाण्याचं जे मिक्सचर आहे केशर मिश्रित, ते आता मी याच्यात घालणार आहे. आपला रवा पण छान भाजून झाला आहे, मस्त सुवास येतो आहे आणि तुम्ही बघू शकता छान गुलाबीसर पण झालेलं आहे. आता त्याच्यातच मी हे दूध पाणी घालून झाल्यावर आता मी त्याच्यामध्ये साखर घालते. आपण 1 वाटी रवा घेतला होता आणि 2 वाट्या द्रवरूप मिश्रण घेतलं होतं, जे 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध असं होतं. त्याला आता पाऊण वाटी साखर घातलेली आहे आणि त्याच्यातच आता मी हा आंब्याचा पल्प घालते आणि छान आपण मिक्स करून घेऊया. गॅस बारीक ठेवलेला आहे. आता हे आंब्याचा रस आणि रवा छान शिजण्यासाठी एक 2 ते 5 मिनिटं मी हे झाकून ठेवते. साधारण 5 मिनिटं झालेली आहेत.
आता काढते मी. मस्तपैकी आपला आंब्याचा शिरा तयार आहे. छान मऊ लुसलुशीत असा आणि रंगही सुरेख आलेला आहे. तुम्ही बघू शकता. मी इथे हापूस आंबा घेतला होता. आता गॅस बंद करते आणि बंद करायच्या आधी मी विसरले, आपण जे तळलेले काजू आणि किसमिस होते ते घालते. ते पण छान मिक्स करून घेऊया. आणि गॅस बंद करूया. मस्त असा आंब्याचा शिरा तयार आहे. या मंडळी खायला. आवडली असेल ही रेसिपी तर लीना सुगरणकट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.